आहो त्या पोरीला मानलं पाहिजे हं? नाही, तिने आपल्या घरासाठी सारंगसाठी खूप काही केलं. एवढे अडथळे आले तरी सुद्धा व्रत मात्र पूर्ण केलं त्या पोरीने. ते आहेच. नाही, सावली खरंच गुणाची आहे आपली. तुझ्या मनात ना उगीच तिच्याबद्दल अडी आहे. असं काय बोलता हो? प्रत्येकाची ना आपापली काहीतरी मतं असतात. माझी सुद्धा आहेत आणि सौंदर्याच्या बाबतीत माझी आहे काहीतरी संकल्पना. म्हणून का मी वाईट नाही ना होत. हो. असो, आत्ता हा विषय नको. हे बघा, आपल्या बाळाचं पहिलं दुपटं झालं तयार. कसं वाटतंय? मस्त. अगदी दृष्ट लागण्यासारखं झालंय. हो की नाही? झालं बाबा एकदाच. माझ्या अथक प्रयत्नांना यश आलं. हो आजोबा, सगळं काही तुम्ही केलं, मी काहीही केलं नाही. बस खुश. पण खरंच मी काय म्हणते, आपल्याला एवढं छान जमतं तर आपण याचा लघु उद्योग करूया का? लघु उद्योग? आता ह्या वयात? बाई, एवढी वर्ष काम केलंय ना आपण, तर जरा आराम करूया ना. बरं, मी काय म्हणतो, ते दुपटं तयार झालंच आहे तर अमृताला देऊन येऊया ना आत्ताच. थांबा जरा, किती घाई आजोबा. हा, उद्या सकाळी मी जाऊन देईन. ओके. What nonsense is this? माझं अकाउंट का सीज केलंय लोकांनी? नील, काय प्रकार आहे हा? माझं अकाउंट का सीज केलंय? माझं कोणतंही अकाउंट त्या कंपनीशी लिंक्ड नाहीये आणि माझा त्या कंपनीशी काही संबंध नाहीये. ती कंपनी सारंग महेंद्रची, माझी नाहीये. मग माझे अकाउंट्स का सीज केलेत? मला कोणतेही व्यवहार नाही करता येते, कळतंय का? बरोबर आहे तुझं ऐश्वर्या, पण रूपम कॉस्मेटिक्सशी तुझं कनेक्शन आहे ना, आणि रूपम हर्बल ही त्याची सिस्टर कन्सर्न कंपनी आहे. म्हणून त्यांना वाटलं असेल तुझं अकाउंट चेक करावं असं, आणि म्हणून त्यांनी सीज केलं असेल. कोणीतरी मुद्दाम केलं असेल. सगळे तुझ्यासारखे नसतात. काय बोलतोयस तू? मला नाही कळत आहे. स्पष्ट बोल. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला टिप तू दिलीस ना? हिशोबात फेरफार करून ते पेपर्स तू त्यांना पाठवलेस ना? माझा काय संबंध आहे? मी का देऊ टिप? का फेरफार करू? काय बोलतोयस? खोटं. माझ्याशी खोटं बोलू नकोस. मला खात्री आहे की हे सगळं तूच केलंयस. लॅपटॉप चेक केला मी. लास्ट डाउनलोड्समध्ये ते पेपर्स तसेच ठेवलेस. घोळ करायचा माहितीये तुला, पण तो निस्तरायचा कसा याची अक्कल नाहीये तुला. हा ऐश्वर्या, याआधी तुझ्या बऱ्याचशा चुका सांभाळून घेतल्यात आणि त्याही मी. आणि आत्ता जे केलंस ना, ती चूक नाहीये, गुन्हा आहे, गुन्हा. ऐश्वर्या, तुला आठवते का मॉमनी तुला लास्ट टाइम घराबाहेर का नाही काढलं? कारण या घराची लक्ष्मी असतो. आणि तू काय केलंस? घराच्या लक्ष्मीवर वाईट नजर ठेवलीस. अकाउंट सीज केलेस. मॉम आणि डॅडनी खूप कष्ट करून एक एक पैसा जोडून ही कंपनी उभी केली. आणि जर आता त्यांना तुझं हे कारस्थान कळलं तर काय होईल याचा विचार तू कर. नील, प्लीज 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 मॉमना नको सांगू, नाहीतर त्या माझ्यावर आणखी रागवतील, मला घरातून बाहेर काढतील. ऑलरेडी त्या खूप चिडल्यात. प्लीज प्लीज प्लीज. आणि जर सारंगनी सांगितलं तर? सारंगला माहितीये? म्हणजे त्याला कळणार नाही त्या गोष्टी. आणि तुला माहितीये ना, तो प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. नाही सांगणार तू. तशी रिक्वेस्ट केली आहे त्याला मी, आणि त्यांनी मान्यही केलंय. आणि हे सगळं ना मी केलंय, मी. तू डिझर्व नाही करत ह्या गोष्टी. थँक्यू. थँक्यू आणि सॉरी हे शब्द वापरू नकोस. तुझ्या तोंडून ते शोभत नाहीयेत. सतत थँक्यू सॉरी बोलायचं आणि परत त्याच मिस्टेक करायच्या. ऐश्वर्या, लास्ट चान्स आहे तुला. सुधार, नाहीतर तुझं बाळाचं स्वप्न स्वप्नच राहील. नील,
वहिनी, आज पूजा छान झाली ना? हो, सगळं काही नीट पार पडलं. खरं सांगू का, मला ना सुरुवातीला खूप भीती वाटत होती सगळं नीट होईल ना, पण झालं बाई. आणि त्याचं फळही मिळालं तुला. हो, आपण चांगल्या मनाने काही केलं ना की त्याचं फळ नक्की मिळतं. आपले हेतू सुद्धा चांगलेच होते. आणि तसंही माझा विठुराया आपल्या सोबत होताच. खरंय, त्याच्याच कृपेने त्या बायका ऐनवेळी आल्या म्हणून ते व्रत पूर्ण झालं तुझं. सावली, तू ज्या बायकांना बोलवलं होतं त्यांचं काय झालं? त्यातली एकही बाई कशी नाही आली? मलाही तोच प्रश्न पडलाय, असं कसं झालं? हॅलो. सावली, सॉरी मी आले नाही हळदी कुंकवाला, पण त्याचं कारण होतं तुमच्या त्या ऐश्वर्या मॅडम. काय? त्या ऐश्वर्या मॅडम मुळेच मी आले नाही हळदी कुंकवाला. काय ग, काय झालं? काय नाही वहिनी. आता सगळ्या सवाष्णी आल्या की मग आपलं काम झालं. अगं पण त्या आहेत कुठे बघ जरा, कारण दिवस मावळाच्या आधी आपल्याला त्यांची ओटी भरायची आहे. अहो, पण ऐश्वर्या कुठे आहे? वहिनी, तुम्ही कुठे गेला होता? तुळशीला पाणी द्यायला. तुळस पण लक्ष्मीचं रूप आहे ना. सावली, त्या बायका अजून आल्या नाही आहेत ना? ये. तुम्ही प्रसाद न घेताच आलात. घ्या. अहो घ्या, कारण लक्ष्मीचा आधीच कोप झालाय तुमच्यावर. आणखी त्रास व्हायला नको. घ्या. त्या बायका पूजेला आल्या नाहीत. त्यांच्यातले एका बाईचा फोन आला होता मला. हो का? काय म्हणाली? काय नाही, त्याने सांगितलं मला सगळं. म्हणजे हेच की तुम्ही त्या बायका हळदी कुंकवाला येऊ नयेत म्हणून बाहेर गेलात त्यांना अडवायला. आणि मगाशी घरात खोटं सांगितलं की तुम्ही तुळशीला पाणी द्यायला गेलेलात म्हणून. नाही म्हणजे त्या बायकांना परत पाठवून तुम्ही लक्ष्मीचा अपमान तर केलातच, पण तुळशीचा सुद्धा अपमान केला. म्हणूनच कदाचित तुमचं अकाउंट बंद झालं. आणि खरं तर तारा मॅडम अगदी बरोबर बोलल्या. तुमची अवस्था ना त्या गोष्टीतल्या राणीसारखी झाली अगदी. पुन्हा मला त्रास द्यायला गेलात आणि पुन्हा तोंड कशी पडलात. निदान आत्ता तरी